नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरस स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ ते म्हणजे श्रीवर्धनच्या बीचवर आपण आलोय आता। आणि आपण श्रीवर्धन बीचला तुम्हाला दाखवतो काय काय ऍक्टिव्हिटीज। आणि आता आम्ही नोव्हेंबर मध्ये आलेलो आहे। नोव्हेंबरची आजची तारीख आहे 12 नोव्हेंबर 2025 आणि आता आपण श्रीवर्धन बीचवरचा तुम्हाला नजारा दाखवतोय। आता बघू शकता तुम्ही इकडे श्रीवर्धन बीच मध्ये आपल्याला इकडे घोडागाडी दिसते, इकडे उंट आहे ज्याच्यावर पर्यटक आलेले तिकडे पोहण्याचा आनंद घेत आहेत ते आपल्याला बघायला मिळते। तर चला आपण जरा इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवूया आणि इकडचं जे डेव्हलपमेंट काय काय केले ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत। चला बघूया अजून। तर मित्रांनो, हा समोर दिसतोय आपला श्रीवर्धनचा बीच आणि इथे समोर म्हणजे मोठी अशी कोलंबी बनवलेली आहे, म्हणजे फॉल्स मोठ्या आकाराची, जवळपास 10-12 फूट आहे आणि 10-12 फुटाची अशी मोठी कोलंबी आपल्याला बघायला मिळते श्रीवर्धन बीचला, जे आता सध्या फोटोज आणि रील्स आकर्षण झालेलं आहे। आणि ते बनवलेले म्हणजे अशा टाकाऊ पार्ट्स पासून बनवलेले, म्हणजे लोखंडाचे जे टाकाऊ पार्ट्स आहेत आपल्याला बघू शकताय बघा। हे जे काय बेरिंग वगैरे इंजिन मधले वगैरे पार्ट्स आहेत त्यापासून बनवलेले आहे। टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवतात हे आपल्याला श्रीवर्धन बीचला इथे बनवण्यात आलेली कोलंबी मोठ्या साईजची आहे ती आपल्याला बघायला मिळते। अजून पण आपण पुढे काय काय डेव्हलपमेंट केलेलं आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवतो। चला पुढे जाऊया। तर आपण बघू शकता इथे श्रीवर्धनचं मोठा हेडलाईन मध्ये नाव लिहिलेलं आहे आणि इथे गार्डन पण केलेलं आहे। खूप सुंदर असं डेव्हलपमेंट केलेलं आहे श्रीवर्धनचं, आपण बघू शकता। आणि हे बघा श्रीवर्धन कसं मस्त लिहिले, खूप सुंदर। तर आपण बघताय मित्रांनो की हे श्रीवर्धन बीचचं डेव्हलपमेंट आहे, खूप सुंदर असं केलेलं आहे। एक नंबर म्हणजे एक नंबरच केलेला आहे। बीच एकदम क्लीन आहे, सुंदर आणि शांत बीच आहे जिथे तुम्ही रिलॅक्स साठी येऊ शकता आणि पर्यटक पण आलेले आहेत भरपूर। आणि तरी आज सॅटर्डे संडे नाही तरी पण इकडे गर्दी आहे, भरपूर आहे गर्दी। तर आपण बघू शकता हे सुंदर असे फोटो काढण्यासाठी वेगवेगळे पॉइंट बनवलेले आहेत भरपूर असं। आणि ते खाली मस्त लादी मारून एकदम मस्त चालण्यासाठी आणि बसण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे श्रीवर्धन बीचला। जे तुम्ही येऊ शकता इकडे श्रीवर्धन बीचला, रायगड मध्ये आलेत फिरायला तर श्रीवर्धन बीचला नक्की व्हिजिट करा मित्रांनो, कारण हा बीच खूप क्लीन आहे आणि सुंदर आहे। आणि आपल्या कोकणाला एक सुंदर असा समुद्र किनारा लागलेला आहे, त्यापैकीच एक हा श्रीवर्धन बीच। बघा इकडे असे बाकडे वगैरे ठेवलेले बसण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी बघा डस्टबिन पण भरपूर ठिकाणी ठेवलेले आहेत। आणि बसण्यासाठी बघू शकता खूपच असे भरपूर असे बाकडे आहेत। आणि हा जो परिसर आहे पूर्ण म्हणजे त्याला डेव्हलप आता एक 4-5 वर्षापूर्वी जवळपास डेव्हलप केला असं, कारण मी आधी आलो त्याच्या पण एवढी डेव्हलपमेंट नव्हती झाली, आता भरपूरच डेव्हलपमेंट बघायला मिळते आपल्याला। तर मित्रांनो, हा पॉईंट दिसतो आपल्याला श्रीवर्धन बीचला, फोटो काढण्यासाठी मस्त पॉईंट आहे। आणि ह्या लाईट्स वगैरे पण लागलेले बघा, ह्या लाईट्स वगैरे आहेत ना भरपूर अशा ठिकाणी लावलेले आहेत आणि त्या झाडं पण खूप लावलेले आहेत, त्याच्याने बीचचा परिसर एकदम सुंदर दिसतो। आणि स्वच्छता बघायला ना एक नंबर स्वच्छता आहे, जागोजागी डस्टबिन आणि एकदम सुंदर केलेलं आहे। आणि इकडे बघा पर्यटक आहेत आपल्याला बघायला मिळतात, पर्यटक ते समुद्राचा आनंद घेतात आणि त्या तिकडे रील शूटिंग चालू आहे। तर कोकण हे खूप सुंदरच आहे आणि समुद्र किनाराचा भरपूर लाभलेला आहे कोकणाला, त्यापैकीच एक हा श्रीवर्धन बीचचा समुद्र किनारा। समोर आहे तो म्हणजे सूर्यदेव, ज्याचा आता म्हणजे सनसेट होतोय म्हणजे सूर्यास्त होतोय आणि खूप असं चांगलं रिफ्लेक्शन आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळते। आणि इकडे बोटिंग पण आहे, तुम्ही आले तर इकडे या आणि इकडे बोटिंगचा पण आनंद घ्या। आता बोटिंग वगैरे सर्व चालू आहे, आता सध्या सीझन झालाय चालू, त्यामुळे बोटिंग वगैरे सर्व चालू आहे। घोडागाडी आहे, उंट आहे, सर्व प्रकारचे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला श्रीवर्धन बीचवर पाहायला मिळत आहेत। आणि इकडे खायचं असेल तरी पण तुमच्यासाठी खाण्यासाठी पण भरपूर अशी सोय आहे इथे। श्रीवर्धन बीचचा एक पॉइंट आहे तो म्हणजे दुसरा पॉइंट आहे, जो तसाच लोखंडामध्ये बनवलेली हा भला मोठा असा खेकडा म्हणजे चिंबोरी क्रॅब तो म्हणतो, तो खूप मोठ्या साईज मध्ये तसाच बनवलेला आहे। तो म्हणजे लोखंडाच्या आणि इंजिनच्या किंवा इतर अशा टाकाऊ वस्तूपासून बनवलेला पार्ट्स पासून बनवलेला असा खूप मोठा असा खेकडा जो आपल्याला पाहायला मिळतो श्रीवर्धन बीचला। खूप सुंदर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कला ही इकडे दाखवण्यात आलेली आहे। खूप सुंदर असा आणि खूप मोठ्या साईजचा खेकडा आपल्याला पाहायला मिळतोय। त्या साईडला भरपूर अशा ऍक्टिव्हिटी आहेत ज्या श्रीवर्धन बीच वरती तुम्ही आल्यानंतर करू शकता फ्री मध्ये। आणि खूप सुंदर असं म्हणजे तुम्ही व्यायाम करण्यासाठी भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज आहेत। आणि याच्या खालच्या साईडलाच आपल्याला बघायला मिळतोय इथे पर्यटक समुद्राचा आनंद घेत आहेत। खूप सुंदर असा सनसेट होतोय आणि सनसेटच्या टाइमला आपण आलेलो आहे। आणि श्रीवर्धन बीच इकडे पुढे आलोय आपण आणि इकडे बघताय अशी कोळी लोकांची जीवनशैली दाखवलेली आहे। बोट आहे आणि बोटीमध्ये कोळी मावशी आणि कोळी नाकवा
हे मच्छी पकडताना दाखवलेलं आहे. श्रीवर्धन बीच वर फिरतोय तर आपल्या समोर ताई आहेत. ताई तुमचं नाव सांगा. नंदासाठी श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या तुम्ही. आणि हा बीच आहे तर डेव्हलपमेंट वगैरे झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कधीपासून डेव्हलपमेंट झालं? हा बीच डेव्हलप करून 12-13 वर्ष झाली. ओके. आणि हे आता सगळे ते बीच वरती या बोटी वगैरे लागलेल्या आहेत, सगळ्या स्पीड बोट वगैरे खूप छान झालेलं आहे. आणि इथे नवीन आता हे डेव्हलप झालंय, लाईट्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत, बसायला केलेलं आहे. आणि या बाजूला असे गोल बॅरिकेड्स बसायला पण केलेले आहे. खूप छान झालेलं आहे, आता खूप डेव्हलप झालेलं आहे. पर्यटक आता भरपूर येत असतील. भरपूर येतात पर्यटक. दिवाळीपासून सुरुवात झाली आहे ती आता एकदम मे महिन्यापर्यंत. आणि आता पर्यटकांसाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे पर्यटकाला येण्यासाठी इथे काय काय सुविधा आहेत? तरी पर्यटकाला येण्यासाठी पहिलं बीच आहे, इथे सोमदा देवीचं मंदिर आहे, ते ग्रामदेवता आहे ती आमची. आणि काळभैरवाचं देऊळ शंकराचं आहे. आणि श्रीवर्धन पासून हरेश्वरला पण जाण्यासारखं आहे. हरेश्वरला पण शंकराचं दिवाळघर पण जवळ आहे इथून. हा, दिवाळघर पण जवळ आहे, इथून अर्धा तास. सुवर्ण गणेश मंदिर. हो, सुवर्ण गणेश मंदिर, सोन्याचा गणपती. आणि हरेश्वर पण इथून अर्धा तास. ओके, धन्यवाद. थँक्यू मला माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी श्रीवर्धन बीचचं सर्व दाखवलं आहे. श्रीवर्धन बीचला किती डेव्हलपमेंट आहे आणि काय काय आहेत ते सर्व दाखवलेले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा. धन्यवाद.